रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज 5 राज्यांच्या निवडणुका आणि त्यामध्ये भारतीय जनता पार्टीने केलेला दणदणीत विजय याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. काल 5 राज्यांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आणि या निकालामध्ये 2 ठिकाणी भारतीय जनता पार्टी प्रचंड बहुमताने विजय झालेली आहे. तसेच तामिळनाडूला नवीन विजयानंद यांचा नवीन पक्ष सत्तेवर आलेला आहे. पॉंडिचेरी हा काँग्रेसने राखलेला आहे आणि केरळमध्ये देखील काँग्रेसने बाजी मारलेली आहे. म्हणजे 2 राज्यामध्ये काँग्रेसची आघाडी आणि 2 राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची आघाडी असं निकाल लागलेला आहे. आणि त्यामुळं राष्ट्रीय पक्षाचं महत्त्व आता वाढलेलं आहे. ममताच्या झालेल्या दारुण पराभवामुळे राष्ट्रीय पक्षांचंच प्राबल्य 2029च्या निवडणुकीमध्ये राहणार आहे. आणि देशामध्ये जे प्रादेशिक पक्ष होते त्यांची अस्मिता कुठेतरी आता बाजूला राहिलेली आहे आणि केंद्र सरकारप्रमाणेच प्रादेशिक पक्षांना आता झुकावे लागणार आहे. राज्य आणि केंद्र याच्यामध्ये आता दरी निर्माण होण्यास सुरुवात झालेली आहे आणि कुठेतरी लोकशाहीचं जे विकेंद्रीकरणाचं केंद्र आहे, राज्यांना जे अधिकार दिलेले आहेत त्याच्यावर आता गदा येण्याचे प्रमाण वाढणार आहे. हे तेवढं या पराभवाचं विश्लेषण आहे. काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी हे 2च राष्ट्रीय पक्ष आणि याच्या व्यतिरिक्त कुठलाही पक्ष उदयास येऊ देऊ नये किंवा त्याचं अस्तित्वच नष्ट करायची ही काही भूमिका आहे ती या ठिकाणी यशस्वी झाल्याचे दिसून आलेलं आहे. पश्चिम बंगालचं उदाहरण घेता पश्चिम बंगालमध्ये ममता यांचं तृणमूल काँग्रेस याच्या विरुद्ध भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस यांनी रणशिंग फुंकलेलं होतं. साम दाम दंड भेद याचा वापर करून भारतीय जनता पार्टीनं ममता दीदी यांना पराभव त्यांचा केलेला आहे. निवडणूक आयोग ज्यांनी जवळजवळ 30 लाखाहून अधिक मतांचं केलेलं कमी SIR योजनेनंतर आणि तशाच काँग्रेसने आपले दिलेले उमेदवार आणि काँग्रेसकडे फिरलेली काही मतं, काँग्रेसचे राहुल गांधी यांनी केलेला ममता दीदीवर टीका आणि त्यामुळं केंद्र सरकारची भारतीय जनता पार्टीचं शहा मोदी जे मोठ्या संख्येनं जवळजवळ तळ मारून बसले होते पश्चिम बंगाल आणि त्यांनी ममता दीदीला एकाकी लढत त्यांनी दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी जवळजवळ आपलं अस्तित्व टिकून ठेवल्याचं दिसून आलेलं आहे. आणि विरोधी पक्ष प्रबल कसा असावा हे ममता दीदीने या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. एकंदर जे काही चित्र आहे या चित्रामध्ये दिसून येत आहे की आगामी काही काळामध्ये भारताची लोकशाही ही केंद्रशासित जास्त झालेली आहे, केंद्रावरच अवलंबून झालेली आहे. राज्यांना अधिकार जरी असले तरी राज्यांचा अधिकार आम्ही हिणावून घेऊ शकतो हे केंद्र सरकारने वारंवार दाखवलेलं आहे. आणि आता प्रादेशिक पक्षांना हुशार राहणं गरजेचं आहे. मग केजरीवाल यांचा आप असो, त्याचं दानादान दिल्ली आणि पंजाबमध्ये उडवण्याचं काम आता भारतीय जनता पार्टीने घेतलेलं आहे. ममता दीदींचा परस्पर त्यांनी पराभव केलेला आहे आणि तामिळनाडूला स्टॅलिन जे केंद्र सरकारच्या विरुद्ध आवाज उठत होता त्यांना नेस्तानाबूत केलेला आहे. आणि UDF जे काही आहे त्यांचं देखील आता डाव्या पक्षांच्या काही जे पक्ष होते त्यांचं देखील त्या ठिकाणी खच्चीकरण करण्यास केंद्र सरकार कारणीभूत झालेलं आहे. काँग्रेस असो किंवा भारतीय जनता पार्टी असो यांना प्रादेशिक पक्ष अस्तित्वात ठेवायचे नाही. बघूया आता इंडिया आघाडी मोदींना कशा प्रकारे शोध देते. काय आलटून पालटून सत्ता घ्यायची आहे. 10 वर्ष भारतीय जनता पार्टीने, 10 वर्ष काँग्रेसने असं काय वाटून घ्यायचं धोरण ठरलेलं आहे का हा प्रश्न पडतो आहे. का भारतीय जनता पार्टी 10 वर्षापासून जो शासन करते त्याला काँग्रेस विरोधी पक्ष नेते म्हणून कुठेतरी कमी पडत आहे. त्यांच्या योजनांना विरोध कुठेतरी काँग्रेस करत नाही. जाती जनगणना मुद्दा हा भारतीय जनता पार्टीने संसदेमध्ये सांगितलं होतं आम्ही जातीय जनगणना करू, पण जातीय जनगणना करत नाही. देशाची जी जनगणना दर 10 वर्षांनी होणं गरजेचं आहे पण अजूनपर्यंत होत नाही. 2011ला झालेली आहे, अजून होत नाही. आता होईल की नाही सांगता येत नाही. महिला विधेयक मंजूर जरी झालेला आहे तो अंमलबजावणी कधी करायची सांगता येत नाही. केंद्र सरकार हे टोटली भांडवलशाही लोकशाही राबू पाहत आहे. मग काँग्रेस काय किंवा भारतीय जनता पार्टी काय, दोन्ही राष्ट्रीय पक्ष ही उच्चवर्गीयांचे असून ते भांडवलशाही राबवत आहेत, हे शोषण लोकांचं करतायत आणि ही लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय
जी त्रिसूत्री आमच्या घटनेमध्ये आहे, या घटनेला छेद देण्याचं काम या ठिकाणी चाललेलं आहे आणि जवळजवळ 130 पर्यंत घटना दुरुस्ती झालेल्या आहेत. घटनेचा भंग करणं, घटनाचं कुठेतरी वाकवलेली आहे, तोडलेली आहे, मोडलेली आहे. आणि 2029ला जर निवडणूक आयोग न्यायालय अशाच प्रकारे वागणार असेल, न्यायालय या देशाचं कणा आहे आणि न्यायालयाने लोकशाही टिकवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने भूमिका घेणं गरजेचं आहे. पण सुप्रीम कोर्ट यामुळे झोपेचं सोंग घेतलेलं आहे आणि ज्या ज्या स्वतंत्र संस्थानिक संस्था आहेत, मग तुमचा ईडी असो, सीबीआय असो किंवा जे निवडणूक आयोग आहे, हे एक सरकारच्या हातचं पावलं बनलेलं आहे आणि लोकशाही कुठेतरी आता धोक्यात आलेली आहे. आणि ममता दीदींचा पराभव हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा एक प्रकार आहे असंच दिसून आलेलं आहे. आता जनतेने या संदर्भात आवाज उठवणं गरजेचं आहे की आगामी 2029च्या निवडणुकीमध्ये काय जनता आंबेडकरवाद जिवंत ठेवतो का, हा प्रश्न आहे. आंबेडकरी जनतेला आता भूमिका घेणं गरजेचं आहे. या देशाला वाचवण्याचं असेल तर आंबेडकरांचे विचार आणि आंबेडकरवाद राबवला पाहिजे आणि उच्च वर्गांची जी भांडवलशाही मोडीत काढली पाहिजे आणि आता आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरली पाहिजे आणि संघर्षाला प्रेरित झाली पाहिजे. आणि आगामी 2029ला लोकशाही टिकवण्यासाठी बहुसंख्य जनतेने, मग ओबीसी असो, SC असो, मायनॉरिटीज असो किंवा अल्पसंख्याकांनी आता आंबेडकरी जनतेसोबत राहणे आवश्यक आहे. या संदर्भात आपली भूमिका काय, कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.